जिल्ह्यात जवळपास 47,48,000 मतदार असून त्यामध्ये 2 लाख पोस्टल मतदारांचा समावेश आहे। निवडणूक आयोगाने अशा मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। पोस्टल मतदान हा मतदानासाठी ऐच्छिक पर्याय आहे। असे मतदार ऐनवेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा लोकसभा निवडणुकीच्या तयारीत लागलेत। तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी मतदान घेण्यात येत आहे। नाशिकसह दिंडोरी लोकसभा, मालेगाव, बागलांच्या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या मतदारसंघातील कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे। परंतु काही कर्मचाऱ्यांचे नाव दुसऱ्या मतदारसंघात असेल तर त्यांना पोस्टल मतदानाच्या सुविधेद्वारे मतदानाचा हक्क बजावता येईल। कर्मचाऱ्यांकडे ज्या मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी असेल त्याच मतदारसंघात अन्यत्र मतदार यादीत नाव असेल तर अशा कर्मचाऱ्यांना जबाबदारीच्या ठिकाणी मतदान करता येईल। कायदा आणि सुव्यवस्था राखणारे 10,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हाच नियम लागू असेल। जिल्हाबाहेर नाव असणारे कर्मचारी ज्या दिवशी त्यांच्या मतदारसंघात मतदान होणार असेल त्या दिवसाची सुट्टी टाकू शकणार आहेत, परंतु त्याच दिवशी कर्तव्यावर असलेल्या मतदारसंघात मतदान नको अशी अट घालण्यात आली आहे। जिल्ह्यातील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची संधी मिळणार आहे। जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या 1,32,532 आहे। त्यांनाही पोस्टल म्हणजेच घरूनच मतदान करण्याची संधी मिळेल। याशिवाय 40% अधिक दिव्यांग बांधवांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध असेल। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पोस्टल मतदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले। मतदान केंद्र सहाय्यक BLO हे पोस्ट मतदारांची माहिती संकलित करीत असून आठवड्याभरातील जिल्हाधिकारी पोस्टल मतदारांचा निश्चित आकडा स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।